भूरि
विष्णूच्या सुटकापासून प्रारंभ केला. प्रत्येक वेदाचं एक दैवत आहे बरं. तसं ऋग्वेदाचं दैवत म्हणजे विष्णू आहे, नारायण. तो फरक काय आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी जर संगीताची मैफल असेल ना तर पहिल्यांदा बडा ख्याल म्हणला जातो आणि त्यामध्ये तो संपूर्ण राग आहे तो हळूहळू हळूहळू मांडला जातो. अगदी त्याच पद्धतीने पहिल्यांदा खरजामध्ये सुरुवात करून हळूहळू हळूहळू हा आवाज वाढवत नेणं हा एक प्रकार आता आपल्या पाहण्यात आला असतो. तर तुम्हाला मला असं वाटेल की काय हो हे सगळे मंत्र चाललेच आहे त्याचा आम्हावर काय परिणाम होणार. प्रत्येक माणसाचा तो एक प्रत्येक माणूस स्वार्थाकडे जात असतो केव्हाही. गणपती अथर्वशीर्षापेक्षा फलश्रुतीकडे लक्ष जास्त असतं. किंवा मुदत सहस्रेण स वांछित फलमाप्नोति हे सगळं जे आहे ना किंवा दुर्वाण प्रयोगी स वैश्रवणोपभवति म्हणून अगदी माणसं म्हणत असतात पण त्याच्या मागं काहीतरी असतं बरं. म्हणजे कोणाला जरी विचारलं ना देवापुढे उभा आहे अगदी वाटतं डोळे मिटून उभा आहे काय प्रार्थना करतोय काय चाललंय पण आतमध्ये एवढी मोठी लांब लिस्ट घेऊन उभा असतो बरं. माझं हे काम होऊ दे माझं ते काम होऊ दे. पण आमच्याकडे या वेदाच्या अध्ययनात असं सांगितलंय ते सगळं अध्ययन काय कशाकरता काय निष्काळजीपणे काय त्याच्यात कुठलीही मागणी न करता करायचं म्हणजे टिकवणं एवढीच आमच्यावर जबाबदारी. आज आपण जर पाहिलं तर ब्राह्मण वर्ग खूप आहे पण तो नावाचा आहे. आमच्यावर जबाबदारी टाकलेली होती की वेदांचं रक्षण करण्याची. आता किती जण आहे तो वेद रक्षण करणारे पण परमेश्वराला हे शिल्लक ठेवायचं एवढीच गोष्ट आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो काय की सोन्याला गिऱ्हाईक कमीच असतं तांब्या पितळेला लोखंडाला गिऱ्हाईक खूप असतं बरं का. सोन्याचं गिऱ्हाईक कमी असतं. म्हणून आता जरी आपण कमी माणसं असतो संख्येने तरी आपल्याला मिळणार आहे ते सोनं मिळणार आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पाच आहे होय की नाही. पण मी जर म्हणलो नाही 11 आहे तुम्ही म्हणा की जरा थोडस तू ढिला झालेलं दिसतोय ठाण्याला पोचते का 11 अक्षर आहे नमः शिवाय असं म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या आमची जी शब्द रचना तयार होत असते त्याच्यात स्वर आहे आणि व्यंजन आहे त्याशिवाय शब्द तयार होत नाही बरं का. आणि हे अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आह ऋ ऋ ऋ ही जी अक्षर आहेत की नाही त्यांना स्वर म्हटले आणि हे सगळे स्वर आहेत ना हे पुरुष आहेत आणि सगळी ही व्यंजन आहेत कख गगन टठ डगण तथ दधन पफ बगम ही सगळी जी अक्षर आहेत त्यांना आपण व्यंजन म्हणतो आणि सगळी व्यंजन अर्धी अर्धी अशी अर्धी अर्धी म्हणजे पाय मोडलेले. पण त्याच्यात ज्यावेळी स्वर विसरला जातो ना त्यावेळी ते अक्षर पूर्ण होतं. पुन्हा असं असणारे शकार इकार वकार आकार यकार नमः शिवाय अर्धमात्रात्मक नकार एकमात्रात्मक अकार अर्धमात्रात्मक मकार एकमात्रात्मक अकार एकमात्रात्मक हकार अर्धमात्रात्मक शकार
एकमात्रात्मक इकार, अर्धमात्रात्मक वकार, एकमात्रात्मक आकार, अर्धमात्रात्मक अदृश्य रे. दृश्य अदृश्य एक गोविंद रे. तसं हे आहे की दिसणार आणि आतमध्ये असणार हे वेगळं आहे. म्हणून असे हे मंत्र आपण आता ऋग्वेदाचे ऐकले. या ऋग्वेदाच्या मंत्रातून आपण विष्णूंची, भगवान नारायणांची स्तुती केली. कारण त्यांचा तो ऋग्वेदाचा दैवत्य आहे, विष्णू आहे, म्हणून तिथून प्रारंभ झाला. आता आपण थोडेसे यजुर्वेदाकडे वळूया. यजुर्वेदाच्या एकूण ज्या शाखा होत्या ना त्या 101 होत्या. त्या यजुर्वेदामध्ये 2 भाग पडतात. एक कृष्ण यजुर्वेद आणि दुसरा शुक्ल यजुर्वेद, असे 2 भाग या वेदामध्ये पडतात. त्यामध्ये कृष्ण यजुर्वेदाच्या 85 शाखा होत्या. मी भूतकाळ सांगतोय, होत्या बरं. आणि शुक्ल यजुर्वेदाच्या 16 शाखा होत्या. अशा मिळून 101 शाखा या होत्या. आज कृष्ण यजुर्वेदाच्या फक्त 2 शाखा उपलब्ध आहेत. एक तैत्तिरीय आणि दुसरी मैत्रायणी, एवढ्या 2 शाखा उपलब्ध आहेत. मैत्रायणीची सुद्धा अगदी थोडी माणसं आहेत. आणि शुक्ल यजुर्वेदाची 2 शाखा उपलब्ध आहेत. माध्यन्यन शाखा आणि कांड शाखा. बाकीचं सगळं लोप पावलंय. जे आहे तेवढं तरी टिकवूयावर. जेवढं हे आहे आता उपलब्ध, एवढं जरी शिल्लक ठेवता आलं तरी आम्ही खूप काही मिळवलं असा प्रकार होणार. त्याच्यात कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद, आमचा हा जो कृष्ण यजुर्वेद, आम्ही सगळेजण कृष्ण यजुर्वेदी आहोत आणि आमची शाखा आहे तैत्तिरीय शाखा. भांडण झालं ना तरी त्याच्यातून काहीतरी चांगलं निघतं ना, ते इथं पाहायला मिळेल. याज्ञवल्क्य महामुनी आणि वैशंपायन मामाभाचे. याज्ञवल्क्यांना सगळं ज्ञान वैशंपायनांनी देऊन टाकलेलं, पण पुढे काहीतरी कारणांमुळे त्या दोघांमध्ये मतभेद झाले आणि ते इतके विकोपाला गेले की शेवटी एक दिवस वैशंपायन ऋषी म्हणले, मी दिलेली विद्या तुला उपयोगी पडणार. असं आहे, अग्नीत पडलेली एखादी वस्तू असेल तर ती तू उचलून घेतो. बरं, बाकी सगळ्यांना अग्नीचं भय वाटतं, पण तित्तीर पक्षामध्ये ही एक वेगळी विशेषता. तर असा त्या तित्तीर पक्षांनी ते सगळे मंत्र गोळा केले आणि त्यापासून शाखा तयार झाली, ती तैत्तिरीय शाखा. तर आम्ही जे म्हणतोय मग काय, मग याज्ञवल्क्य म्हणले मी तपश्चर्या करेन. आणि त्यांनी सूर्याची आराधना केली, भरपूर आराधना केली. आणि प्रत्यक्ष सूर्यनारायण घोड्याच्या रूपाने त्यांच्या समोर उभा राहिला आणि विचारलं, काय पाहिजे तुला परमगुरुजी? त्यावेळी याज्ञवल्क्य म्हणले, मला नवीन वेद हवाय. आता ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. समोर जर देव उभा राहिला, काय पाहिजे तर काय मागायचं हे तरी कळलं पाहिजे. त्याचा 2 BHK द्या, नाही तर 3 BHK द्या, असं काही मागायला तर काय उपयोग होईल? त्यावेळी याज्ञवल्क्य म्हणले, नाही, मला माध्यन्य शाखेचे स्वर आहे. म्हणून असे तुम्ही नाशिक वगैरे भागात गेलात ना तर तिकडे माध्यन्य शाखेचे मंत्र तुम्हाला ऐकायला मिळतील. असे कदाचित म्हणीला येत असते, बरं का? असे हात हलतायत, बरं का? आणि त्यांनी ते वेदमंत्र ग्रहण केले
म्हणून त्या शाखेला वाजी म्हणजे घोडा त्याच्याकडून प्राप्त झालेले आणि मध्यान्ह समय मिळालेले, सूर्य तळपतो ना त्यावेळी मिळालेले, म्हणून वाजी माध्यन्य शाखा अशी त्यांना त्यांच्या शाखेचं नाव पडलं आणि त्यांना ते मंत्र पाठवलं. तर थोडक्यात आपल्याला निदान हे जे काही चाललंय ना याची थोडी तरी माहिती असावी म्हणून आम्ही या अष्टावधानाच्या निमित्ताने आपल्याला ती माहिती सांगत पुढे चाललो. आता आम्ही कृष्ण यजुर्वेदाचे मंत्र म्हणतो आहोत. आमचं दैवत रुद्र आहे, त्याचे मंत्र पुढे होतील बरं का. पण आता आम्ही जे मंत्र म्हणणार आहोत प्रदूषण फार झालेलं सगळीकडे, होय की कमी व्हायला नको का. झाडं लावा, झाडं जगवा म्हणून त्या पाट्या घेऊन नाही चालणं. ती लावलेली झाडं जगली पाहिजे आणि आम्हाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे निदान आमच्या गच्चीत ते लावूया आम्ही तर पाऊस पडेल. तर यासाठी आमच्या कृष्ण यजुर्वेदातलं औषधी सूक्त जे आहे ते आम्ही म्हणणार आहोत की ज्यामुळे झाडांमध्ये वनस्पतींमध्ये विशेष जे औषधी गुण आहेत ते प्राप्त व्हावे, झाडं चांगली वाढावी आणि त्यामुळे सगळ्यांना आनंद व्हावा एवढाच आहे भाग. यजुर्वेदस्त्रियुगं पुरा नन्दामि अभ्रूणामहं शतन्धामानि सप्तचा शतं वो अम्बधामानि सहस्रं उतभोरुमः अथाशतक्रद्धो यूयमिमं मे अगलं कृता पुष्पावती प्रसूवती हरिनीरफला उता अश्वानिव सहित्करी धीरुधप्पालयिष्णवः ओषधीरिमातरस्तग्वो देवीरुपब्रुवे रपागो देविघ्नतीरपश्चादयमानाः अश्वत्थेयो निषदनं पर्णेवोपसतिष्कृता भोगाजयित्किलासधयत्सनमथ पूरुषम् यदहं राजयन्निमा ओषधीर्नमस्त आदते आत्मायक्ष्मस्य नश्यति पुराजीवगृहो यथा जडोषधयः सङ्गच्छन्ते राजानः समिताभिमा विप्रस्त उच्यते वृषग्रक्षोहामि प्रचातनः निष्कृतिर्नाम वो माता यूयभ्यस्तसंकृतिः सदा पतत्रिणी स्तनयनामयति निष्कृता अन्यावो अन्यामवत्वन्यान्यस्या पुरावता ताः सर्वा ओषधाः विदिशुः परुः परुः तास्ते लक्ष्मं निवारन्तामुग्रो मध्यमशीलिवा सागैयक्ष्मः प्रपदश्येनेन किकिदीविना साकं मातस्य राज्या साकन्नस्य विहातया अश्वावती सोमवती ऊर्जयन्ती मुरोजसम् आवित्सि सर्वा ओषधीरस्मादरिष्टकातये या हरिर्या अफला पुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पति प्रसूतास्तानो मुञ्चन्त्वमहसा या ओषधयः सोमराज्ञी प्रविष्टा पृथिवीमनो तासां त्वमस्युत्तमात् प्रणो जीवातवे
शृण्वन्ति याश्चतुरं परागताः इह सङ्गत्यताः सर्वा अस्मै सन्दत्तभेषजम् मा वो ऋषत्खनिताय यस्मै चाहं खनामि विवर्चतुष्पदस्माकं सर्वमस्मनातुरम् ओषधयः संवदन्ते सोमेन सहनाज्ञा यस्मै करोति ब्राह्मणस्तर्वाजं कारयामसि ॐ स्वस्ति। कृष्ण यजुर्वेदाला एक जबाबदारी जी दिलेली आहे फक्त बाकी 997 शाखा लोप पावल्यास त्याचे ग्रंथ सुद्धा उपलब्ध नाही, पण जे आहे तेवढं तरी सांभाळावं, तेवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. सामवेदामध्ये कौथुमी, प्राणायणी आणि जैनी या 3 शाखा सध्या उपलब्ध आहेत. त्याही प्राणायणीमध्ये आणखी एक पोटभेद आहे. एक गोवर्धनी म्हणून एक शाखा आहे ती काशीमध्ये थोडीफार शिल्लक होती. आम्ही काशीत होतो त्यावेळी आम्हाला थोडं फार मिळालं होतं. आज आपल्याकडे प्राणायणी शाखेचे रहस्यंत अध्ययन केलेले उत्तम असे विद्वान उपलब्ध आहेत. सामवेदाचा उपवेद गांधर्व वेद म्हणून आज जे आपण काही गाणं ऐकतो, रागदारी ऐकतो, त्याचा मूळ जर कुठं असेल तर हे सामवेदाचं. आणि मी एवढंच सांगतो की ही ज्या 1000 शाखा होत्या या आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर ही गाण्याची 1000 घराणी. असं जर आपण विचारात घेतलं की राणा घराणं आहे, मेवाती घराणं आहे, पतियाळा घराणं आहे, ग्वालियर घराणं आहे, जयपूर घराणं आहे, आग्रा घराणं आहे. आज आपण त्या घराण्याचे गायक आणि त्यांचं गाणं ऐकतो, म्हणजे तोच यमन राग असतो. निरे गम धनीसा सानी धव मगरेचा हीच आरोह अवरोह असतात, पण प्रत्येक घराण्याची मांडण्याची पद्धत भिन्न असते. म्हणून मी सहज पाहिलं की आमच्या याच्यामध्ये अग्निष्टोमाची सामवेळी पाहिली त्यावेळी राणायणी आणि आमची अक्षर एकसारखी, फक्त म्हणण्याची पद्धत भिन्न आहे. म्हणून मला वाटतं की ही वेगवेगळी घराणी होती आणि त्यांचा लोक झाला. एक आवर्जून सांगतो, वसुधैव कुटुंबकम ही संपूर्ण पृथ्वी ही आमची होती, अजूनही आहे बरं का, पण आम्ही जात नाहीये म्हणून तिथपर्यंत. पण ही सगळी पृथ्वी आमची होती. त्यामुळे साधारण पर्शिया म्हणजे आत्ताचा इराण या भागामध्ये त्या काळामध्ये हा मुस्लिम धर्म येण्यापूर्वी, ख्रिश्चन धर्म येण्यापूर्वी, कारण हे सगळे धर्म आहेत ना ते 2000 1500 लाईफ एवढंच आहे. पण आमचा वेदाची संस्कृती हे अनादी अनंत आहे. त्यामुळे सगळीकडे या संपूर्ण भूतलावर वैदिक संस्कृती होती आणि त्या काळामध्ये आमच्या या भागामध्ये पुष्कळ सामवेदी होते लोक. आणि सामवेदाची गीती पद्धती आत्ताच्या या सकाळचे बांगवाले जे त्यांनी ती उचललेली आहे, आम्ही त्यांची उचललेली नाही. एवढे गोष्ट लक्षात घ्या. आमची ही अनादी पद्धत होती. आणि एखादी गोष्ट परमेश्वराला आळवायचंय तर गाण्याच्या रूपात त्याला आळवायचं. आज सुद्धा आपण पाहायला गेलो एखादा अभंग सुरू झाला की आपण ठेका सहजरित्या ही गोष्ट होत असते. तसंच या सामवेदामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यज्ञामध्ये सामवेदाची भूमिका जी आहे
त्याला उद्गाता असं म्हणतात, औद्गात गण. आणि ते बोलवलेली जी देवता आहे तिचं आगत स्वागत केलं ऋग्वेदानी, त्याला जेवू खाऊ घातलं यजुर्वेदानी. आपण जेवण झाल्यानंतर पान सगळं नसलेलं असताना एंटरटेनमेंट होतं, लोणाला टेकून बसले काय आणि त्यांना तिथे चांगलं ऐकवायचं असं नको का प्रकार. म्हणून यज्ञाच्या सगळ्या गोष्टी फार बरं होतात बरं, पण असंच वाटतं की सामवेदानी त्या आलेल्या देवतेची स्तुती करायची आणि ती गाण्यामध्ये स्तुती करायची. तर आता आपण सामवेदाचा आधी नानावली शाखेचे मंत्र ऐकूया आणि त्यानंतर आमच्या गोवर्धनी शाखेचेही थोडे मंत्र ऐकूया. सामवेद. सुस्वरं श्रोत्रवीयोषं वेदमुख्यमिदं नभो मया प्रेम्णा निगदितं सामगायं जगन्नो देवदेवोत्तमदेवता सार्वभौमनाट्यकोटि ब्रह्माण्डनायक वेदाद्वैत पुराणपुरुषोत्तम सामवेदप्रिय सामवेदसेवा नवदाय. हरि ओम. ओम तस्मै विभीषते विश्वामित्रदुषेठा अरङ्गमाय जग्मये पश्चादग्धने नरः आनो वयो वयश्वेशहरिन्दं च विद्धसत्पतिं सपूर्व्यो महोनां वेन क्रतुभिरानजे यस्य द्वारा मनुः पिता देवेषु धिरानजे स्वादिष्ठया पवस्वसो मधारया इन्द्राय पातवे सुतः अग्नेयुं श्वाह्येतवा श्वासो देव साधवः अहं वहन्त्याशवः. ॐ धेनुसामा हा ऊहा ऊहा ओहा 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 या अक्षराचा वापर पुष्कळ केला जातो, पण एक लक्षात ठेवा त्या हकारात काय ठेवलेले ह हे अक्षर आहे, याला महाप्राणी म्हणतात. बाकीची आपली जी अक्षर आपण उच्चार करतो ना, तथ दधन दंत्य आहे, पफ बभन ओष्ठे आहे बरं का, काही अनुनासिक आहे अक्षर, पण ह हे अक्षर नाभीतून येतं. आणि म्हणून आमच्याकडे काय म्हणले, नाभ्या आसीत अंतरिक्षम. त्या नाभीमध्ये सगळं अंतरिक्ष साठवून ठेवलेलं आहे. म्हणून हकाराचा उच्चार आहे तो थेट आकाशापर्यंत पोहोचायला उपयोग करणं मदत करणारा आहे. म्हणून आमची सुरुवात, प्रत्येक वेदाक्षराची सुरुवात सुद्धा हरी ओम ह अक्षराने होती होता. आणि या सामवेदात सुद्धा ह या अक्षराचा वापर पुष्कळ केला. उगीच नाही माऊलीने सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रत्येक अभंगाच्या माग सारखं लावले हरिमुखे म्हणा, ह चा उच्चार करा
म्हणजे तुम्ही आकाशापर्यंत पोहोचा, नाहीतर इथंच राहा. बाकी काय चंद्रं 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 चांद्रं चंद्रं चांद्रं चंद्रं चांद्रं अत्राहगो
राष्ट्रगीत आलेलं आहे. आणि त्या राष्ट्रगीताचा आम्ही ब्रह्मा वर्चसी ब्रह्मा वर्चसी अस्मिन् राष्ट्रे राजन्यः ऋषभ्यः शूरः शूरो महारथः महारथो जायताम् महारथ इति महारथः जायताम् दोग्ध्री
Thank you.